पंचाने टाइम अलार्म लावलाय तर दक्षता घ्यायची आहे की सर्व नियमित लागू होतील. श्वासात रोखणे वादळ, डोळ्यात रोखले आग, अरे देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून घेऊन चालतोय मी दिनेश पाटील बेलवली. या भव्य दिव्य रजनीमध्ये पहिली रजनी आणि पहिल्या रजनीचा पहिला चेंडू टाकतोय आकाश टकले, मॅन फ्रॉम गावठाण. आणि स्ट्राईकवर कोंबडभुजे संघाचा सलामीर कपिल कोळी, तर नॉन स्ट्राईकला उभा होता मनोज कोळी की ज्या कपिल कोळी यंदाच्या मोसमातील अतिशय इन्फॉर्म खेळाडू म्हणून ओळखला जातो. तर कपिल कोहलीने पहिल्या चेंडूवरती 1 धाव पूर्ण केली आहे आणि अशा प्रकारे संघाची सुरुवात केली आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे की आपण जे लिस्ट दिलेत तेच खेळाडू मैदानामध्ये असणं गरजेचं आहे. सुरेख गोलंदाजी आकाश टकल्याचा हा दुसरा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय की खऱ्या अर्थानं गावठाण संघ यंदा. त्याचबरोबर विनंती करतोय जे लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे त्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो की बाजूला उभं राहायचं आहे कारण आपण बोललेला एकही आवाज तमाम पूर्ण रायगड वासियांपर्यंत जातो. आणि हा स्वागत केलाय शृंखलाची सुरुवात होते. पहिला षटकार मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांचा. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा निवेदन येतोय की जे लाईव्ह टेलिकास्टचा कॅमेरा आमचा जिकडे आहे आमच्या उजव्या बाजूला त्याच्या बाजूला जे काही प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय की तिथे स्क्रीन आहे तिथे ते प्लीज थोडंसं बाजूला उभं राहायचं आहे. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट लेगला चेंडू क्षेत्ररक्षण होतोय, सुरेख क्षेत्ररक्षण आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडू सांगता झाली आहे की खऱ्या अर्थानं हे 5वा वर्ष आहे गडगे सर आणि या 5व्या वर्षामध्ये भव्य दिव्य सुनियोजित देखणं आयोजन आपण पाहतोय. आणि त्या आयोजनामधला हा पहिला सामना सुरू झालाय. आकाश टकलेचा हा संघ म्हणजे त्या संघाचं नेतृत्व करतोय खऱ्या अर्थानं किशोर मडवी. तर मंगलमोदी क्रिकेट संघाचं हा चेंडू मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून दुसरा षटकार आणि आपली ताकद आपला फॉर्म पुन्हा एकदा आजमावताना हा कोंबडभुजे संघ. धन्यवाद. 5 चेंडू आणि 13 धावा अशी सुसाट वेगानं सुटलेली ही बुलेट ट्रेन आता मात्र मनोज भगतनं सुरू केली आहे की जो इन्फॉर्म संघ आहे कोंबडभुजे संघ मंगलमूर्ती कोंबडभुजे यंदाच्या मोसमातला या पंचकृषीमध्ये ज्याने आपला दबदबा निर्माण केला आहे. आणि खऱ्या अर्थानं ही सलामीची जोडी की जी अभेद्य जोडी आहे या 2 खेळाडूंमधला एक खेळाडू जरी उभा राहिला तर धावांचा डोंगर उभा राहतो. तोच संघ पुन्हा एकदा सज्ज. चेंडू मिडऑफच्या दिशेने येतोय. फिकी होई दरम्यान आपला एन बदलला निव्वल 1 या धावसंख्येनं आणि संघाची धावसंख्या जाऊन ठेपली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अतिशय सुरेख ते म्हणजेच बिनबाद 14 वरती वैयक्तिक 2 षटकार आणि 1 केरी म्हणजे एकूण 13 धावांशी खेळतोय मनोज भगत. तर पहिल्या चेंडूवर फक्त स्ट्राईक ऑर्डर केली जो इन्फॉर्म प्लेअर आहे कपिल कोहलीनं. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आकाश टकले थोडासा मागं ठरलाय. 2 निर्धाव चेंडूही टाकले परंतु 2 मोठे फटक्यांशी संघाची धावसंख्या जमली ती म्हणजेच बिनबाद 14 वरती. धन्यवाद. 25 मिनिटांचा पूर्वार्ध दोन्ही संघनायकांनी नोंद घ्यायची आहे की अंपायरांना टाइम सेट केलाय 25 मिनिटांचा आणि अंपायरांना एक इशारा येतोय की सामना 25 मिनिटं क्रॉस व्हायच्या अगोदर त्यांना इशाराही करायचा आहे की आपण आपला टाइम जातोय. तर नक्कीच गावठाण संघाची प्लेइंग 11 असणार आहे. किशोर मडवी, अजय मडवी, दयानंद मडवी, आकाश टकले, सुनील टकले, अंकुश टकले, सूर्यकांत मडवी, प्रशांत मडवी, जयेश पाटील, करण मडवी, अमित पाटील राखीव खेळाडू तर धामपूरकर अशा प्रकारचे प्लेइंग 11 आणि एक राखीव खेळाडू. मंगल मूर्ती
कोंबडभुजे बनाम सतीश स्मृती गावठाणे दोन संघादरम्यान सुरेख चेंडू गिरकी घेणारा चेंडू गोलंदाज सुनील टकलेजा पहिल्या चेंडूवरती चकवलाय तो म्हणजेच कपिल कोळीला मनोज भगत याला की ज्यानं 2 षटकार लगावलेत तोच मनोज भगत पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक पंतांच्या उजव्या हाताकडून गोलंदाजी होते स्विंगचा मारा पण खूप सारा शॉट चेंडू निरखून पाहिला खूप स्लोवर चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 1 बाउन्स खणीत चौकार बिनबाद 18 अशी धावसंख्या आतापर्यंत उभारते दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना उंचावर मारण्याचा प्रयत्न आता मात्र सपेशल यशस्वी गडगेसर जर खऱ्या अर्थानं पाहिले या सामन्याकडे तर 2 मोठे फटके 2 षटकार 1 चौकार ह्या झाल्या 16 धावा आणि संघाची धावसंख्या जमली 18 म्हणजे एकूण 4 चेंडू आतापर्यंत निर्धाव केलाय आणि 3 चेंडूवर 1-1 धाव आली आहे म्हणजे एकेरीवर कमी प्रेशर परंतु खऱ्या अर्थानं फक्त आणि फक्त षटकार चौकारण्याशी सामना केला जातोय पुन्हा एकदा चेंडू मात्र फिरकल त्या दिशेनं क्षेत्ररक्षण होतोय फेकी होते का दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय का क्रिकेटमध्ये हलगर्जीपणा अजिबात चालत नाही ती हलगर्जीपणा अंगास आली आणि एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय आदरणीय पांडुरंग शेठ ओवळेकर यांचा मंचावर आगमन होत आहे विनंती करतोय आदरणीय MD खारकर साहेब यांच्या शुभ हस्ते या मान्यवरांना शाल आणि पुष्पचक्र देऊन सन्मानित करायचे शरद खारकर साहेबांच्या शुभ हस्ते पांडुरंग शेठ ओवळेकर राजकीय क्षेत्रातले एक आदरणीय व्यक्तिमत्व यांना सन्मानित केले जात आहे. ओ टू दिनेश पाटील साहेब. धन्यवाद. अतिशय सुरेख सुरुवात करतोय आणि ज्याप्रमाणे चपलता दाखवली आहे ह्या चेंडूला मात्र ओळखलं होतं परंतु चेंडूने घेतली गिरकी आणि मनोज भगतची मोठी विकेट गमावली जाते आहे. पहिला मोहरा बाद होतोय. धाव संख्या संघाची 20 असताना कोंबडभुजे संघाचा धन्यवाद डीजे. तर पहिला मोहरा बाद झाला. अतिशय सुरेख आणि आक्रमकतेची लढाई लढला. 2 षटकार 1 चौकाराची 10 चेंडू आणि तब्बल 19 धावा एक सुरेख सलामी दिली आणि मनोज भगत मात्र चेंडूची वाट पाहत होता परंतु चेंडू गेला शॉर्ट पॉइंटच्या दिशेनं आणि पहिला मोहरा टिपलाय. सामना लगेच सुरू करायचे. 25 मिनिटांचा कंपल्सरी पूर्वार्ध. नंतर कोणत्याही प्रकारचा आम्ही आपला अपील स्वीकारणार नाही याची नोंद घ्यायची दोन्ही संघनायकांना. नवीन फलंदाज शुभम कोळी ऑन स्ट्राईक. रिवाजचा पहिलाच प्रयत्न ओळखला होता. रिवाजचा वेदाज बादशाह कव्हरच्या डोक्यावरून लगावलाय पहिला कलात्मक षटकार. की नक्कीच ज्या प्रकारची ताकद दाखवली आहे आत्मविश्वास दाखवला आहे दुधारी तलवारीचा हा फटका आहे. कारण लगी तो छगी नाही तो दिल्लगी चालू असते परंतु लगावले छगी आणि या षटकारानेशी खऱ्या अर्थानं खातं खोललाय. या शृंखलेमध्ये पहिला शुभारंभ केलाय. शुभम कोळीने षटकारानेशी 2 षटकांचा खेळ संपतोय आणि मंगलमूर्ती कोंबडभुजे संघ जाऊन ठेवतोय मनोज भगतच्या मोबदल्यामध्ये. म्हणजेच 1 बाद 26 वरती 13ची सरासरी कायम राखताना मैदानावरती. कारण गडगेसर या मैदानाचा इतिहास आहे की या मैदानावरती 5 षटकामध्ये 80 धावांचा टार्गेट ही सेट केला जातो आणि त्या धावांचा पाठलागी सहज होतो. म्हणजे खऱ्या अर्थानं फलंदाजीचं नंदनवन असलेल्या क्रीज परंतु या रजनीमध्ये काही रंग बदलते का ही क्रीज की आजचा पहिला सामना आहे आणि या पहिल्या सामन्यामध्ये कोणत्या प्रकारची खेळते क्रीज. कारण कीचक या क्रीजचं खऱ्या अर्थाने क्रिएटर होते ते म्हणजेच आमचे सर्वांचे लाडके ज्यांनी मेहनत घेतली आहे ते अरुण ठाकरे साहेब नानोशी आणि समीर मळवी या 2 मातब्बरांनी ही पीच बनवली आहे आणि या पीच येत्या 4 रजनीमध्ये कोणत्या प्रकारचं
नंदनवन होत आहे की फलंदाजी की गोलंदाजीचं वर्षभर राखलं जात आहे हे पाहण्यासारखे होणार आहे. चेंडूला बॅकफुटवर जाऊन दिशा दिले स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा मनगटी फटका आणि हा मनगटी फटका दाखवतोय आपला फॉर्म षटकार. धन्यवाद भूषण धमापूरकर. पहिल्याच चेंडूवर षटकार. आपला फॉर्म कंटिन्यू करताना पुन्हा एकदा मंगल मूर्ती कोंबडभुजे संघाचा हा स्टार खेळाडू कपिल कोळी की ज्यानं यंदाच्या मोसमामध्ये तब्बल 5 हाफ सेंचुरी हाफ 50 लगावले तोच मिस्टर कपिल कोळी ऑन स्ट्राईक. आपला आत्मविश्वास दुणावलाय. बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून लगावलेला हा मोठा फटका होता. पुन्हा एकदा त्याच दिशेनं परंतु सुरेख क्षेत्ररक्षण रचना सुरेख होती कारण शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक उभा केला होता आणि तो फायदा मात्र मिळतोय गावठाण संघाला. तर अशा प्रकारे 2.3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या 2.2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 1 बाद 32. लॉंग ऑफचे सीमारेषा चिरतोय चेंडू. मनगटी फटका 4 धावांचा. धन्यवाद. तर अतिशय सुरेख संगीत लगावलं जातं मॅडी करून कारण सँडी डीजे वळवली. एक नामवंत असा हा डीजे संदीप पाटील म्हणजे सँडी नावानं प्रसिद्ध असलेला परंतु खऱ्या अर्थानं आमचा मॅडी सर्वांना मॅड करण्यामध्ये माताबर हा डीजे ऑपरेटर. धावसंख्या 36. अतिशय सुरेख धावसंख्या उभारली जाते या मैदानावरती. हा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. भरधाव वेगानं निघालेली ही ट्रेन आता मात्र रोखण्यामध्ये या चेंडूवर निर्धाव चेंडू झालाय. 2 चेंडू निर्धाव, 1 चेंडूवर षटकार, 1 चेंडूवर चौकार म्हणजे 10 धावा 4 चेंडूमध्ये आता जमावलेत. 1 बाद 36 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा सुरेख फटका. फेकी खराब. आव देखाना ताव. क्रिकेटमध्ये लक्ष असणं गरजेचं आहे. एकेरीला दुहेरी 2 वेळा कन्वर्ट झाली आहे. जिथे एकच धाव होती गडगेसर ही एक धाव जी जमवली जाते ती एक धाव सामन्याच्या अंती फार मोठे उपयोगाची असते. म्हणून क्रिकेटमध्ये जाणती क्रिकेट खेळणं गरजेचं आहे की ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा का म्हटलं जातं कारण जनतेला जाणलं होतं. जनतेसाठी लढणारा म्हणून संघासाठी खेळणारा खेळाडू हवाय. हा चेंडू मात्र स्लोवर डिलिव्हरी जोरदार अपेल पंचांनी फेटाळलाय. षटक मात्र संपतोय. 3 षटकांचा खेळ संपतोय. अतिशय भरधाव वेगानं सुटले ही ट्रेन ते म्हणजेच मंगलमूर्ती कोंबडभुजे संघाची. गावठाण संघाला थोडा विचार करावा लागणार आहे. 3 षटकांचा खेळ संपतोय. मनोज भगतच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जमले 36 तर नक्कीच 38. एक भव्य दिव्य श्रृंखला आणि या श्रृंखलेमध्ये ती मालिका वीरासाठी मोटरसायकल आहे ती आदरणीय भाई असलम खान यांच्याकडून दिली आहे. फ्रीज उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आदरणीय धीरज शेठ ओळकर यांचा सुद्धा सन्मान या मंचावर होतोय. फ्रीज दिलीप शेठ पाटील मोरावे भाजपा जडनीस त्याचबरोबर आमचे लाडके बाळाला मुंबईकर बहाल यांच्याकडून फ्रीज देण्यात आली आहे की ज्यांनी या शृंखलेसाठी आम्हाला योगदान दिले सर्वांचं मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. येणाऱ्या 2 षटकामध्ये जे धावांचा प्रवाह सुरू आहे 3 षटकांचा खेळ संपतो. धावसंख्या मात्र तब्बल 38. येणाऱ्या 2 षटकामध्ये असाच जर धावसंख्या उभी राहिली तर नक्की 70 ओलांडेल. ऑन स्ट्राईक शिवम कोहली एकच चेंडू खेळलाय आणि ज्याच्यावर रिव्हर्सचा कलात्मक फटका लगावलाय तोच शुभम कोहली 6 धावांशी खेळतोय. ऑन स्ट्राईक शिवम कोहली पुन्हा एकदा एक कलात्मक फाईन लेगच्या डोक्यावरून लगावलाय हा खणीत चौकार.
नक्कीच आकाश टकल्याने मात्र आपला एंड बदललाय, पण तो एंड बदलल्यानंतर पहिल्याच चेंडूवर चौकार आलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन ठेवली 42 वरती. खोलवर टाकलेला टप्पा जोरदार अपील, चेंडू निघून गेलाय, यष्टीच्या हातामध्ये विसावला जातोय आणि निर्धाव चेंडू सांगता होते. गडगेसर क्रिकेटचा इतिहास पाहायचा आहे. पहिला सामना सुरू आहे, धावसंख्या धावफलकावर लागला 42 आणि या 42 धावांमध्ये षटक सुरू आहे चौथा आणि या चौथ्या षटकापर्यंत 8 चेंडू निर्धाव खेळलाय. तो म्हणजेच हा कोंबड विजय संघ, परंतु निर्धाव चेंडूची गरज नाहीये, फक्त हल्ले आणि हल्ले. पुन्हा एकदा फाईनच्या डोक्यावरून हा चौकार. धन्यवाद. तर अतिशय सुरेख कामगिरी इथे स्कोरिंगचे केलेले मयूर कुंभार आणि रुपेश घरत यांच्याकडून. फलंदाजीचे नंदनवन ठरते की काय ही धावपट्टी पुन्हा एकदा फाईन लेगला लगवण्याचा प्रयत्न, पण आता मात्र तैनात केलाय क्षेत्ररक्षक की ज्या दिशेने 2 चौकार आले गडगेसर त्याच दिशेने पुन्हा एकदा तिसरा चौकार लावण्याचा प्रयत्न होता, परंतु ओळखला होता गावठाण संघाच्या कर्णधारानं आणि क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि 1 धावेवर समाधान मानावं लागलाय शिवम कोळीला की ज्यानं तब्बल 15 धावा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये लगावलेत. खऱ्या अर्थानं ट्रॅकवर की फास्ट ट्रेन करण्याचा प्रयत्न शिवम कोळीने केलाय आणि आपली आक्रमकता सिद्ध तेव्हाच केली जेव्हा पहिला रिवर्सचा फटका लगावलाय. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला टप्पा तेवढ्या सक्षमतेने खेळून गेलाय कपिल कोळीनं. 1 धाव पूर्ण दुसऱ्यांचा प्रयत्न, आता मात्र नकार आणि पुन्हा एकदा तेच चित्र लागोपाठ दिसतोय. गडगेसर या 3 धावा आतापर्यंत एक्स्ट्रा आलेत. जिथे एकेरी धाव होती तिथे 2 धावा आतापर्यंत तिसऱ्यांदा आलेत. म्हणजे मी म्हणेन की या 3 बोनसच्या धावा कदाचित शेवटी निर्णायकी ठरू शकतायत, कारण जिथे 1 धाव होती तिथे आतापर्यंत प्रत्येक चेंडूवर 2-2 धावा. संघाची धावसंख्या जाऊन ठेपली तब्बल 1/49. आपल्या 50 पासून व्हॉट अ शॉट, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 1 बाउन्स, संघाची 50 ओलांडतोय. बाहेरी रणात फिरली नाती कधीच माघारी हो चमके शुभाची. धन्यवाद. 4 षटकांचा खेळ मात्र समतोल. संघाची धावसंख्या जाऊन ठेपतीये तब्बल 53 वरती. पाणी द्यायचंय मैदानात, लगेचच पाणी न्यायचंय. हा दिनेश पाटील सर, आपण स्टेजवर पाहतो याच गावचा सुपुत्र, याच गावचे सुपुत्र आणि आज नवीन पनवेलमध्ये ज्यांना आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये पाहतो की ज्याने खऱ्या अर्थाने नवीन पनवेल नगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक म्हणून परिचित असणारे आदरणीय श्री समीर ठाकूर साहेब, पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे. तुम्हाला भावी वाटचाली निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. ओटो आमचे सहकारी मित्र दिनेश पाटील सर अतिशय चांगल्या प्रकारे करायला आज आम्हाला सुद्धा इथे येण्याचं भाग्य लाभलं, त्याचं श्रेय निश्चित स्वरूपात दिनेश पाटील सर आपल्याला मी देतो. ओटो दिनेश. तर गडगेसर नक्कीच 4 षटकांचा खेळ संपतोय. आकाश टकले याचे 2 षटकामध्ये तब्बल धावा आल्या 29. म्हणजेच अगदी खरपूस समाचार घेतलाय की आदरणीय नितीन कुंभार साहेब यांचं या मंचावर शाल पुष्पची देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आदरणीय राजू खारकर साहेब यांच्या शुभ हस्ते यांना सन्मानित करण्यात येतोय. आदरणीय नितीन कुंभार साहेब यांचा सुद्धा या मंचावर सन्मान होतोय. 4 षटकांचा पूर्वार्ध आतापर्यंत संपलाय की खऱ्या अर्थाने गडगे साहेब जर पाहिलं, मी नेहमी सांगतो की जर रिकाम्या वेळेत जास्त घाम गाळला, जर रिकाम्या वेळेत जास्त घाम गाळला तर युद्धाच्या वेळी कमी रक्त सांडावं लागतं. आणि जी खरी मेहनत मैदानात करताना आपण पाहिली आहे कपिल कोळी आणि शिवम कोळीनं की आता या रचनेची सुरुवात कोणत्या प्रकारे झाली पाहिजे, म्हणजेच या मैदानावरती धावांचा पाऊस पडेल यात ते मात्र शंका नाहीये. ऑन स्ट्राईक शिवम कोळी पुन्हा एकदा 5 चेंडूमध्ये 15 धावा करणारा हा शिवम कोळी एक अप्रतिम फलंदाजी. तर गोलंदाजीच्या मार्कवर अंकुश टकले की ज्या अंकुश टकलेनं मी एकदा खेळ पाहिला ते अंकुश टकलेचा 5 चेंडूमध्ये 5 षटकार याच मैदानावरती डे टुर्नामेंट मध्ये लगावले होते. नक्कीच माझ्या लक्षात राहिलाय, भलेही 1 वर्ष ओलांडला असेल तरीही
लक्षात राहणारा हा खेळाडू, कारण याच अंकुश टकलेनं 50 ओलांडली होत्या मैदानावरती, परंतु आता मात्र अष्टपैलत्वाचे काम करताना गोलंदाजीच्या मार्कवर उशीर करायचा नाहीये. पेनल्टीला जर पंचांचा इशारा आला तर सामोरं जावंही लागेल. 4 षटकांचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या निव्वळ 1 बाद तब्बल 53 वरती. 6 चेंडूंचा पूर्वार्ध शिल्लक. गोलंदाजीच्या मार्कवर अंकुश टकले की एक मातबर हार्ड हिटर म्हणून ओळखला जातोय. तोच हार्ड हिटर गोलंदाजीच्या मार्कवर, पण तो ऑन स्ट्राईक असणारे 5 चेंडू आणि तब्बल 15 धावा करणारा कलात्मक खेळाडू, तांत्रिक दृष्ट्या सक्षम खेळाडू शुभम कोळी. हेलो हेलो स्लोअर डिलीवरी, चकमा खाने वाले गेंद के ऊपर कोई नंबर नहीं होता. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चेंडू दिसला होता परंतु गिरकी घेणारा चेंडूवरती फसला आणि अशा प्रकारे निर्धाव चेंडू सांगता झाली आहे. पहिला चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा आक्रमक बनतोय अंकुश टकले. व्हॉट अ डिलीवरी. चमत्काराशिवाय नमस्कार नसतो. चमत्कारानं आलेला हा चौकार मिळतोय तमंजाच्या कोंबडपूजा संघाला. धन्यवाद. नशिबाचा चौकार पुन्हा एकदा येतोय कोंबडपूजा संघासाठी. सुरेख गोलंदाजी म्हणून आता मात्र पाहिलं होतं, निर्गुण पाहिलं होतं. फाईन लेगच्या डोक्यावरून लगावलाय हा मोठा फटका 6 धावांचा. धन्यवाद डीजे. तर आतापर्यंत 5 षटकार आणि 6 चौकार म्हणजे तब्बल 54 धावा 11 चेंडूवरती गडगेसर लुटल्या गेलेत. निर्धाव चेंडू जर प्रत्येक धाव आले असते धावांचा प्रभाव वाढला असता, परंतु आधुनिक क्रिकेट, यंग ब्रिगेडचं क्रिकेट फक्त षटकार चौकारावर विश्वास. जबरदस्त चेंडू, अतिशय सुरेख गोलंदाजी. भलेही शिवम कोळीला माहित आहे की अशा प्रकारची गोलंदाजी होणार आहे, तरीही निर्धाव चेंडू अतिशय सुरेख आणि दिमागदार परततोय तो म्हणजेच अंकुश टकले. हा मात्र फुलटॉस चेंडूला फटकावला मिडविकेटच्या डोक्यावरून. हा मात्र खणखणीत चौकार. तर नक्कीच षटकार चौकारांचा अक्षरशः धोधो पाऊस पडलाय. या पाहुण्यांच्या मांदियाळीमध्ये आपण पाहतोय चेंडू पुन्हा एकदा जातोय स्क्वेअरच्या दिशेने. एक धाव पूर्ण दुसऱ्यांचा प्रयत्न आणि हा प्रयत्न यशस्वी आता मात्र होणार नाहीये. आणि अंतिम क्षणाला शिवम कोळी रनआउटच्या रूपाने बाद झालाय आणि दुसरा मोरा बाद झाला तो म्हणजे शेवटच्या चेंडूवर संघाची धावसंख्या जमली 67. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 68 धावांची गरज. तर खऱ्या अर्थानं गडगेसर 68 धावेवर आउट झालाय म्हणजे 69 धावांची गरज आहे. अतिशय सुरेख फलंदाजी कपिल कोळी पुन्हा एकदा इनफॉर्म. अति सुरेख आणि दिमागदार सुरुवात गडगेसर या सामन्यामध्ये आपण पाहतोय. आणि या दिमागदार सुरुवात पाहुण्यांच्या या उपस्थितीमध्ये आपण या पहिल्या सामन्याचा पूर्वार्धामध्ये तब्बल 68 धावा जमल्यात. मोरावे संघाचा संघनायक आणि बोरखार संघनायकाला पहिला पुकार येतोय की नाणेफेकीसाठी आपण लगेचच आमच्या मंचाकडे आगमन करायचं आहे. बोरखार संघाचा संघनायक आणि मोरावे संघाचा संघनायक या दोन्ही संघाच्या संघनायकाला पहिला पुकार येतोय की आपण नाणेफेकीसाठी लगेचच संपर्क साधायचा आहे. कारण कर्मधारांना लगेच यायचं आहे, कारण आपल्याला एक फॉर्म फिलअप करून द्यायचा आहे. त्यासाठी विनंती करतोय दोन्ही संघाच्या संघनायकांनी समालोचन कक्षाशी लगेच संपर्क साधायचा आहे. धन्यवाद.
धन्यवाद डीजे तर गडगे सर. खऱ्या अर्थानं आपण पाहिलाय निर्धाव चेंडू तेवढेच झालेत, परंतु धावांचा प्रवाही तेवढाच राहिलाय. येणारे 30 चेंडू जिंकण्यासाठी 69 धावांचा पाठलाग करताना गावठाण संघ जो यंदाच्या मोसमातील युनिफॉर्म संघ आहे, 2 संघ आमने सामने, 2 संघ ताकदीची लढाई लढतायत. येणारे 30 चेंडू जिंकण्यासाठी 69 धावांचा पाठलाग करताना काय घडतंय काय बिघडतंय आपल्या पंचकृषीमध्ये पहिल्यांदाच मानतील गडगे सर. हा वक्रतुंड महाकाय चेंडू द्यायचे बघा. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव कार्यशु सर्वदा. मी महादेव गडगे चिंद्रान आणि माझे सहकारी मित्र दिनेश पाटील बेलवली आणि आमचे मडवी सर यांच्या वतीने खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मैदानाकडे बोलतो. तो दोस्तों चलते इस मैदान के ऊपर बिल्कुल एक शानदार मुकाबला दोनों टीमों के बीच में जिस तरह किसी हाँ यहाँ से एक जरूरी ऐलान है. बोरखार क्रिकेट टीम के कप्तान और मोरावी क्रिकेट टीम के कप्तान आप शीघ्र टॉस के लिए संपर्क करें. हाँ आपके लिए दूसरा कॉल होगा, दूसरी पुकार, तो जल्दबाजी करें आप टॉस के लिए शीघ्र प्रस्ताव यहाँ पर संपर्क करें. तो निश्चित रूप से हमारे साथ जुड़े हैं जिनके हाँ बघा आमच्या इंडिया क्रिकेटच्या जे हाँ विनंती करतोय पुन्हा एकदा प्रेक्षकांना ती ब्लॅक स्क्रीन आहे त्या समोर असल्या प्रेक्षकांनी बाजूला उभं व्हायचंय. आदरणीय मेघनाथ मडवी गावठाण यांना विनंती करतोय की आपण नक्कीच मंचावर उपस्थित आहे, त्यांना शाल पुष्प देऊन सन्मानित करायचं आहे. आदरणीय मेघनाथ मडवी साहेब गावठाण यांचं या मंचावर स्वागत होतोय. तो निश्चित रूप से जीत के लिए 68 रन ठोककर 69 रनों का लक्ष्य और उस लक्ष्य का पीछा करने के लिए मैदान में उतरे 2 बल्लेबाज आकाश टगले और सुनील टगले. बहुत बैट्समैन त्याचबरोबर आदरणीय मुकेश लगानी साहेब यांच्याकडून या शृंखलेसाठी तब्बल 15,000 रुपये नकद राशी मिळते आहे. नक्कीच निलकंठेश्वर गुलवा संघ आणि कानोबा कला क्रीडा सांस्कृतिक मित्र मंडळ आपलं शतशः ऋणी राहील. हाँ तो निश्चित रूप से दिनेश पटेल सर यहाँ पर जीत के लिए 68 रन ठोकर 59 रनों को 69 रनों का लक्ष्य खड़ा किया. इस लक्ष्य को अंपायर सिग्नल ग्रीन सिग्नल टाइमिंग अलर्ट हो चुका है. निश्चित रूप से 25 मिनट के अंदर बिल्कुल आपको 25 मिनट का टाइम दिया गया है. ग्रीन सिग्नल पहली गेंद बिनो टेक्निकल तैयार. राइट आर्म और द विकेट अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे. जोरदार अपील अंपायर की उंगलियां आसमान में और पहला विकेट मैदान से बाहर. मास्टर या धूनसाठी भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका चिटणीस आदरणीय दिलीप शेठ पाटील साहेब यांच्या वतीने सँडी आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. अंपायर की उंगलियां आसमान में दिनेश पाटिल सर की बात करें. ये गेंद फेंकी थी, काफी धीमे हाथों से फेंकी थी, शॉर्ट पिच गेंद थी, इनसाइड एज लगी. विकेट कीपर के दस्तानों में विकेट कीपर ने कोई गलती आने की आसानी के साथ कैच को लपक लिया और पहले बल्लेबाज को यहां पर चलता बना दिया. सो गया यहाँ पर सती स्मृति गावठाण का नामचीन बल्लेबाज विद विकेट. बैक टू द पैवेलियन. गेंदबाजी के लिए बिनो तैयार. राइट आर्म ओवर द विकेट. ईश्वर की बिल्कुल शॉर्ट पिच गेंद थी, ड्राइव किया, गेंद जा रहे शॉट डीप गली के रीजन में. दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे. गुड रन मिड द विकेट. दूसरा रन मुकम्मल. इसी 2 रनों के साथ बल्लेबाज निश्चित रूप से बल्लेबाज अंकुश ने अपना खाता खोला, टीम का खाता खोला. टीम का स्कोर बन चुका है सतीश स्मृति गावठाण 11 क्रिकेट टीम का 1 विकेट खोने के बाद निश्चित रूप से 2 आउट होने बल्लेबाज आकाश टगले पहले गेंद के ऊपर आउट होकर पैनल में लौट चुके. नैया बीच भवर में फंसे, लेकिन जहां तक सवाल है नामचीन बल्लेबाज अंकुश टगले खेलने के लिए तैयार. अंकुश
ईश्वर की बिल्कुल गेंद यहाँ पर ऑप्शन के कभी बारंबार नीलेश चाल के सर का इशारा वाइड गेंद करार यानी कि इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल लॉ नंबर 25 के अनुसार अतिरिक्त रनों में बढ़ोतरी और इसे एक अतिरिक्त रनों के साथ सतीश स्मृति गाउठा नीलबन क्रिकेट टीम का टोटल बन चुका है। एक विकेट खोने के बाद निश्चित रूप से 3 जीत के लिए 69 रनों का लक्ष्य है। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, ये गेंद शॉर्ट पिच गेंद अक्रॉस द लाइन, जोरदार प्रहार गेंद जा रहे डीप स्पेल के ऊपर से बिग हिट शानदार छक्का। शुक्रिया डीजे मास्टर। बिल्कुल यहाँ पर टीम का टोटल बन चुका है 9। हमारे साथी कमेंटेटर एक अच्छे कमेंटेटर, एक अच्छा हमारे दोस्त जिनके माध्यम से यहाँ पर हमें आने का मौका मिला। दिनेश पटेल सर, आई एम फुली एग्रीड विद यू, आपके बात से पूरी तरह से सहमत हो दोस्तों कि पिछले साल डे क्रीड़ा प्रतियोगिता में ये स्वर्गीय देवकी भाई खारकर इस मैदान के ऊपर इस बल्लेबाज ने कयामत का कहर मचाया था दोस्तों कि एक ही ओवर में लगातार 5-6 के दागने का गौरव हासिल किया था। लेकिन दोस्तों बिल्कुल, लेकिन वही बल्लेबाज, लेकिन अक्सर कहते हैं ना कि हर दिन दिवाली दसरा नहीं आता, हर दिन आपका नहीं होगा। नोबडी कैन गारंटी दैट एवरी कमिंग डे इज गुड फॉर अस। ईश्वर की अगली गेंद अक्रॉस द लाइन, जोरदार वही क्षेत्र, वही गेंद, वही बल्लेबाज डीप स्पेल बाउंस सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। शुक्रिया डीजे मास्टर। और इसी 4 रनों के साथ सतीश स्मृति गाउठा नीलबन क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है। 1 विकेट खोने के बाद 13 बल्लेबाज अंकुश टकले का जिक्र करना होगा। कमाल की बल्लेबाजी, 3 गेंदों का सामना किया, 1 छक्का और 1 चौका शामिल। गेंदबाजी के लिए विनोद भगत तैयार। ईश्वर की अगली गेंद बिल्कुल जोरदार प्रहार मिड विकेट क्षेत्र में, शानदार फील्डिंग का प्रदर्शन, बल्लेबाज को 1 रन से नहीं रोक पाए। जब तक गेंद उठाए अपील करे बल्लेबाज के पास 1 रन लेने का समय और इसे 1 रनों के साथ टीम का टोटल बन चुका है। निश्चित रूप से 1 विकेट खोने के बाद 14 स्वर्गीय मोहन खारकर पैवलियन एंड से मारा करने के लिए तैयार है। गेंदबाज निश्चित रूप से विनोद भगत पहले गेंद के ऊपर पहले ओवर में या स्पर्धेला वुलवानोडचे आदरणीय श्री सरचिटणीस भारतीय जनता पार्टी अमर शेठ म्हात्रे साहेब यांच्या वतीने 15,000 रुपयाची देणगी, सन्माननीय माजी खासदार चषक 2017 या स्पर्धेच्या माध्यमातून अमर शेठ म्हात्रे साहेब आपलं आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे। तो ईश्वर की बिल्कुल स्वर्गीय मोहन खारकर पैवलियन एंड से मारा करने के लिए तैयार। हाँ, गेंदबाजी के लिए ये भारत के बल्लेबाज गेंद को पुश किया, फॉलो द रीजन में और इसी के साथ अंपायर का इशारा और की समाप्ति। 1 ओवर की समाप्ति के बाद सतीश स्मृति गाउठा नीलबन क्रिकेट टीम का टोटल बन चुका 1 विकेट खोने के बाद 14। या स्पर्धेला आजचे प्रमुख पाहुणे रायगड जिल्हा या नाशिक जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य आदरणीय श्री हिरे साहेब यांच्या वतीने या स्पर्धेला 10,000 रुपयाची देणगी आपलं स्वागत आहे। तो दोस्तों बिल्कुल निश्चित रूप से हमारे साथी स्कोरर है यहाँ पर मयूर कुंभारा और रूपेश घरत हमें जानकारी देते हुए कि निश्चित रूप से मंगल मूर्ति कोमर बुझे क्रिकेट टीम के दृष्टिकोण से बात करें तो विनोद काफी महंगे गेंदबाज साबित हो चुके। विनोद का गेंदबाजी का विश्लेषण 1 ओवर 14 रन और निश्चित रूप से एक सफलता यानी कि ओवर टू डीजे मास्टर। तो महाराष्ट्र धन्य ते मराठे, लढले शूरवीर त्या स्वराज्यासाठी, अनमोल प्राणांची त्यांनी दिली आहुती। धन्यवाद डीजे। आता माझा दुसरा पुकार येतोय पुन्हा एकदा बोरखार आणि मोरावे संघाला दुसरा पुकार, याच्यानंतर अंतिम पुकार नंतर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागणार आहे। लागोपाठचा हा दुसरा पुकार आपल्यासाठी बोरखार संघाचा संघनायक आणि मोरावे संघनायकाला विनंती करतोय की आपण लगेचच मंचाकडे आगमन करायचं आहे। मोरावे संघनायक आलाय तरी बोरखार संघनायकाला विनंती करतोय
की आपण लगेचच मंचाकडे आगमन करायचंय. धन्यवाद सारा गेंदबाज मुरलीधर देवकी भाई खारकर पैवलियन एंड से इस बार गेंद जा रही है. शॉट मिड विकेट क्षेत्र में बिल्कुल शानदार फील्डिंग का प्रदर्शन. बल्लेबाज को यहां पर कोई रन लेने का मौका नहीं है निश्चित रूप से. दिनेश पाटिल सर, हमने पहले कहा था कि बल्लेबाज ने पिछले साल इस मैदान के ऊपर कहमत का कहर मचाया था, लेकिन अक्सर कहते हैं ना कि वो दिन है, वो इतिहास है, इतिहास बनता है बदलने के लिए. हाँ, जानकी भाई खारकर पैवेलियन एंड से मारा करने के लिए तैयार. इस बार गेंद हवा में मिड ऑन के रीजन में, गेंद के नीचे फील्डर, बल्लेबाज के पारी का दूसरा विकेट मैदान से बाहर जाता हुआ. हा, बोरका क्रिकेट संघाच्या संगणकाला शेवटचा कॉल आहे बघा. आपण लगेच संपर्क साधायचे नाव आहे. वुड लाईक टू रिक्वेस्ट बोरकर 11 क्रिकेट टीम कॅप्टन प्लीज कम ऑन द स्टेज फॉर ए टॉस. टाइम इज नेवर वेट फॉर एनीवन. बिल्कुल आप जल्दबाजी करें, यानी कि निश्चित रूप से जल्द संपर्क करें. षटकारला 300 रुपये आणि षटकार हॅट्रिकला 2 लिहा. हाँ, गेंदबाजी के लिए तैयार नहीं है बल्लेबाज. अंपायर से गार्ड लेते हुए खेलने के लिए तैयार. भूषण सामना करेंगे निश्चित रूप से मुरलीधर पाटिल के गेंदबाजी का. यहां पर जो मुकाबला खेला जा रहा है दोस्तों, ये कोई छोटा मोटा मुकाबला नहीं है, मुकाबला बड़ा है, लेकिन इससे बेहतर मुकाबला करा. लेफ्ट हैंड ऑफ द विकेट अक्रॉस द लाइन, जोरदार स्वागत. गेंद लॉन्ग लेग के ऊपर से बिग हिट, शानदार छक्का. डीजे मास्टर और इसी 6 रनों के साथ टीम का टोटल बन चुका है 37. स्मृति गाउठान 11 क्रिकेट टीम का 2 विकेट खोने के बाद 20 गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार. लेफ्ट हैंड ऑफ द विकेट, टॉपेज लगी, गेंद के नीचे फील्डर, बल्लेबाज के पारी कान. तीसरा विकेट गाउठान क्रिकेट टीम का मैदान से बाहर जाता हुआ. शुक्रिया डीजे मास्टर. इसी के साथ तीसरा विकेट मैदान से बाहर. अभी रन और गेंदों के बीच में समीकरण. हमारे साथी स्कोरर रुपेश और मयूर हमें जानकारी देते हुए कि 21 गेंदें बची है और जीत के लिए 49 रन चाहिए. नए बल्लेबाज मैदान के भूषण, यहां पर निश्चित रूप से नए बल्लेबाज अजय मडवी मैदान के अंदर जाते हुए बाहर के बल्लेबाज खेलने के लिए तैयार है. बल्लेबाज निश्चित रूप से भूषण, नौस्ट्राइकर बल्लेबाज अजय सामना करेंगे मुरलीधर पाटिल के गेंदबाजी का. अजय बल्लेबाजी के लिए तैयार. ये गेंद अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, जोरदार अपील, लेकिन अंपायर अपने निर्णय के ऊपर अटल. डॉट गेंद की समाप्ति. हर छक्के के लिए मेघनाथ मडवीन की ओर से 300 रुपए का इनाम और 3 छक्के दागने वाले बल्लेबाज को 2000 रुपए का इनाम. गेंदबाजी के लिए मुरलीधर पाटिल तैयार. ईश्वर के बिल्कुल जोरदार प्रहार किया है. गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा, लंबाई कम, मिस अंडरस्टैंडिंग और बल्लेबाज को जीवनदान मिला. एक ही रन, एक से ज्यादा कुछ नहीं है और इसी एक रन के साथ टीम का टोटल बन चुका 21. अंपायर का इशारा, ओवर की समाप्ति. 2 ओवर की समाप्ति के बाद 37 स्मृति गाउठान क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है 3 विकेट खोने के बाद 21. सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा धन्यवाद डीजे. त्याचबरोबर विनंती करतोय आदरणीय अनिश पाटील साहेब यांना विनंती करतोय की आपण मंचाकडे लगेचच आगमन करायचं आहे. शुक्रिया. निश्चित रूप से दोस्तों चलते इस मैदान के ऊपर रन और गेंदों के बीच में समीकरण 18 गेंदें बची और जीत के लिए 47 रन चाहिए. फासला बड़ा है तो आपका हौसला बड़ा होना चाहिए, क्योंकि लड़ाई जीत जाती है जो जुनून, जज्बा और हिम्मत से, यानी कि हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा. बिल्कुल उसी तरह का प्रदर्शन करना होगा. लेकिन गेंदबाजों का हम जिक्र करते हैं, फील्ड की जमावट है, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड ऑन, मिड विकेट, शॉर्ट गली,
जो फिल्म की रचना है, फिल्म यहाँ पर फिल्म की जमावट करते हुए टीम के कप्तान गेंदबाजी के लिए विनोद तैयार। विनोद अपनी निजी दूसरे और टीम की ओर से चौथी ओवर की ये तीसरे ओवर की पहली गेंद टेक्निकल तैयार। इस बार गेंद हवा में शॉट लेके रीजन में गेंद के नीचे फील्डर विनोद बल्लेबाज के पारी कान चौथा विकेट मैदान से बाहर जाता हुआ। धन्यवाद त्याचबरोबर एक निवेदन मात्र येतो, दोन्ही संघानायक इकडे उपस्थित आहेत, तरी बोरकर संघानायक आणि मोरावे संघानायकाला विनंती होतो की आपण वरती या। नाणेफेक होते आदरणीय जगन्नाथ हिरे साहेब रायगड जिल्हा परिषद नाशिक के जिल्हा परिषद सदस्य यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे। बोरकर बनाम मोरावे नए बल्लेबाज यहाँ पर दयानंद भगत मैदान के अंदर जाते हुए नैया बीच बबर में फंसी है। यहाँ पर सतीश स्मृति गाउटान 11 क्रिकेट टीम के रन और गेंदों के बीच में समीकरण बनता हुआ 17 गेंदें बची है और जीत के लिए 47 रन चाहिए। सफर काफी लंबा है लेकिन गेंदबाजों का भी जिक्र करना होगा। कमाल की गेंदबाजी करते हुए विनोद राइटम ऑफ द विकेट, इस बार जोरदार प्रहार किया है। शॉर्ट मिड विकेट रीजन में गेंद के नीचे फील्डर बल्लेबाज के पारी कान पांचवा विकेट मैदान से बाहर जाता हुआ गाउठान 11 क्रिकेट टीम का। कौल मोरावे क्रिकेट संघाच्या बाजूने लागलेल्या दोन्ही क्रिकेट संघाला हार्दिक शुभेच्छा। भूषण के पारी कान पांचवा विकेट मैदान से बाहर जाता और गेंदबाज के लिए विनोद के लिए हैट्रिक का मौका। इस गेंद के ऊपर एचबी विकेट ऑन दिस बॉल, इस गेंद के ऊपर विकेट चकमाते हैं तो इस श्रृंखला के पहले इस प्रतियोगिता के हैट्रिक बनाने का गौरव इस गेंदबाज के नाम पर प्राप्त होगा। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार। राइटम और द विकेट, गेंद हवा में जोरदार स्वागत किया है। लॉन्ग 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 हिट, शानदार छक्का। शुक्रिया डीजे मास्टर। टीम का टोटल बन चुका है यानी कि 5 विकेट खोने के बाद 27 रन और गेंदों के बीच में समीकरण 15 गेंदे जीत के लिए 42 रन। इस ओवर की अगली गेंद टेक्निकल तैयार, ड्राइव करना चाहते थे, गेंद शॉर्ट पिच गेंद थी, बिल्कुल इस बार गेंद को दिशा देना चाहते थे लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। नतीजा आपके सामने, डॉट गेंद की समाप्ति। अभी रन और गेंदों के बीच में समीकरण 14 गेंदें बची है और जीत के लिए 42 रन चाहिए। ये गेंद थी धीमे हाथों से फेंकी थी, गेंद लेस्टम के कभी बाहर, अंपायर नीले के सर का इशारा, वाइड गेंद करार, अतिरिक्त रनों में बढ़ोतरी। इसे 1 अतिरिक्त रनों के साथ सतीश स्मृति गाउठान क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है यानी कि 5 विकेट खोने के बाद 28 रन और गेंदों के बीच में समीकरण 14 गेंदे 41 रन। जोरदार प्रहार किया है मिडॉन के रीजन में, गेंद के नीचे फील्डर बल्लेबाज के पारी का अंत और एक छठा करारा झटका। बदन पे सितारे लपेटे हुए तो जाने तमन्ना किधर कर रही हो जरा शुक्रिया डीजे मास्टर। छठा विकेट यानी कि फॉल ऑफ 6 विकेट ऑन 28 रन और गेंदों के बीच में समीकरण 13 गेंदे जीत के लिए 41 रन चाहिए। अभी अंपायर से गार लेते हुए खेलने के लिए तैयार किशोर, नॉन स्ट्राइकर बल्लेबाज करण, गेंदबाजी के लिए विनोद तैयार। क्या कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, काबिल तारीफ गेंदबाजी। इस ओवर की अगली गेंद टेक्निकल तैयार, शॉर्ट पिच गेंद थी, ग्लांस ड्राइव करना चाहते थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। नतीजा अंपायर का ओवर की समाप्ति पाणी घेऊन जायच्या बघा मैदानामध्ये और इसी के साथ ओवर की समाप्ति 3 ओवर की समाप्ति के बाद सतीश स्मृति गाउठान 11 क्रिकेट टीम का टोटल बन चुका है 6 विकेट खोने के बाद 28। अभी रन और गेंदों के बीच में समीकरण 12 गेंदे जीत के लिए 41 रन चाहिए। करूया
इस ओवर में यदि बात करें विनोद भगत बिल्कुल हमारे साथी स्कोरर काफी अच्छी जानकारी देते हुए 7 रन देकर 3 विकेट अर्जित की इस ओवर में। और 2 ओवर के यदि गेंदबाजी की बात करें 2 ओवर 21 रन और 4 मात्र सफलता। अभी रन और गेंदों के बीच में समीकरण 12 गेंदे, जीत के लिए 41 रन चाहिए। नए गेंदबाज दूर वाले छोर से गेंदबाजी के लिए तैयार है। गेंदबाज जानकी भाई खारकर पैवेलियन एंड से गेंदबाजी के लिए दिनेश तैयार। लेफ्ट आर्म और द विकेट अक्रॉस द लाइन। बाद के बल्लेबाज खेलने की कोशिश, जोरदार अपील, लेकिन अपील में उत्साह ज्यादा, विश्वास कम। अंपायर अपने निर्णय के ऊपर अटल और इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति। अंपायर के ऊपर बिल्कुल दोस्तों अंतिम 11 गेंदे बचे और जीत के लिए 41 रन चाहिए। दोनों टीमों के बीच में एक बड़ा मुकाबला खेला जा रहा है। अंपायर के ऊपर दबाव बनाने का प्रयास न करे और बल्लेबाज के पारी का 7वां विकेट मैदान से बाहर। शुक्रिया नीचे मास्टर। 7वां विकेट मैदान से बाहर जाता हुआ अभी नए बल्लेबाज अंपायर से कार लेते हुए खेलने के लिए तैयार। प्रशांत मडवी। प्रशांत नाम काफी बड़ा है दोस्तों। प्रशांत नाम की बात करें तो एक समंदर का नाम है और प्रशांत बिल्कुल खेलने के लिए तैयार। ये गेंद बिल्कुल शॉर्ट पिच गेंद थी, क्रॉस द लाइन खेलने की कोशिश, गेंद ऑफ स्टंप के कभी बाहर। अंपायर निश्चित रूप से जयंत पाटिल सर का इशारा, वाइड गेंद करार। अतिरिक्त रनों में बढ़ोतरी टीम का टोटल बन चुका है 7 विकेट खोने के बाद। सतीश स्मृति गौठान क्रिकेट टीम का 29 रन और गेंदों के बीच में जीत के लिए 40 रन चाहिए। टॉप एज लगी गेंद जा रही है 5 स्लिप के रीजन में, कोई रन की गुंजाइश नहीं और इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति। दिनेश पाटिल सर इस गेंदबाज की बात करें पूरी तरह से अपना सब कुछ दांव पर लगाकर गेंदबाजी कर रहे, बिल्कुल लेंथ लाइन और दिशा के साथ, यानी कि 7 विकेट आज अब तक बिल्कुल मैदान से बाहर जा चुके। गेंदबाजी के लिए तैयार है गेंदबाज रोहन कोहली, गेंदबाजी के लिए तैयार। लेफ्ट आर्म और द विकेट मारा करेंगे और सामना करेंगे बल्लेबाज निश्चित रूप से प्रशांत मडवी। गेंद शॉर्ट पिच गेंद थी, बैकफुट पर खेले, गेंद हवा में आए, गेंद के नीचे फील्डर, बल्लेबाज के पारी कान 7 यानी कि 8वां बल्लेबाज मैदान से बाहर। शुक्रिया डीजे मास्टर। नए बल्लेबाज मैदान के अंदर जाते हुए निश्चित रूप से सूर्यकांत पाटिल सूर्यकांत मडवी नए बल्लेबाज मैदान के अंदर जाते हुए नैया बीच भवर में गेंदी रिवर्स स्वीप लगाने की कोशिश, बिल्कुल असफल रहे, डॉट गेंद की समाप्ति। दिनेश पाटिल सर यदि रिवर्स स्वीप शॉट की बात करें तो क्रिकेट के दुनिया में पहला रिवर्स स्वीप शॉट खेला था बिल्कुल एलन लॉर्ड, इंग्लैंड के मशहूर विकेट कीपर थे। जमाने के गेंद जारी है, कवर पॉइंट सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए खूबसूरत चौका। डीजे मास्टर इसी 4 रनों के साथ टीम का टोटल बन चुका है 8 विकेट खोने के बाद 33 रन और गेंदों के बीच में समीकरण 7 गेंदे, जीत 36 रन चाहिए। ये गेंद थी शॉर्ट पिच गेंद थी, ड्राइव किया, गेंद हवा में, गेंद के नीचे फील्डर, बल्लेबाज के पारी का 9वां विकेट मैदान से बाहर। और 9वां विकेट बिल्कुल इस मैच की बात करें ओवर की समाप्ति 4 ओवर की समाप्ति के बाद सतीश स्मृति गौठान 11 क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है 9 विकेट खोने के बाद, यानी कि 33 रन और गेंदों के बीच में अभी समीकरण, यानी कि निश्चित रूप से 6 गेंदें बची है और जीत के लिए यानी कि 36 रन चाहिए। नक्कीच गडके सर 6 चेंडू 36 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार। या दरम्यान मी विनंती करतो की जर मोराला संघाला नाणेफेकी जिंकली आहे, आपला निर्णय काय असेल तर लगेचच अंमलात आणायचे आहे की आणि कोणीही प्रेक्षकांना मैदानात जायचं नाहीये, कारण पहिल्याच सामन्यासाठी उशीर झालाय, फॉर्म फिलअप करून द्यायचा आहे। बोरकर संघानं फॉर्म दिला नाहीये अजून। रोहन कोहली ने बिल्कुल शानदार गेंदबाजी की,
5 रन देकर 3 बल्लेबाज को फैबलिंग का रास्ता दिखा। इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति। दिनेश पाटिल सर, मुकाबला एक तरफा बनता जा रहा है कि 5 गेंदें बचे और जीत के लिए 36 रन चाहिए। और इस तरह का मुकाबला आप जब छोड़ देते हैं तो आपकी हार अफजाई होती है। ईश्वर की बिल्कुल क्रॉस द लाइन खेलने की कोशिश कर रहे थे। डॉट गेंद की समाप्ति, शानदार गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी दोस्तों। अभी जीत के दौर पर अग्रसर बनती हुई निश्चित रूप से मंगल मूर्ति कोम्बरभुजे क्रिकेट टीम, उनके बल्लेबाजों का जिक्र करना होगा। क्या कमाल की बल्लेबाजी, गेंदबाज अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। ईश्वर की तीसरी गेंद, और यहां पर इस गेंदबाज का जिक्र करना होगा दोस्तों कि कमाल की गेंदबाजी। गति परिवर्तन की बात करें, इससे पहले गेंद फेंकी थी, काफी तेज फेंकी थी, उसके बाद में बिल्कुल यहां पर धीमे हाथों से गेंद फेंकी और नतीजा आपके सामने लगातार 3 गेंदें एक गेंदबाज डॉट फेंक चुके हैं। ईश्वर की चौथी गेंद फेंकने का तैयार, फुल टॉस गेंद जा रही है फाइनल रीजन में। देखते देखते गेंद सीमा रेखा के नजदीक, बिल्कुल सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए खूबसूरत चौका। धन्यवाद विजय. बोरखा संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपला फॉर्म फिलअप करून लगेच जमा करायचा आहे आणि मोरावे संघाने आपला निर्णय हा सामना संपल्यानंतर लगेचच अंमलात आणायचा आहे. या दरम्यान स्वैर चेंडू. हाँ तो दोस्तों बिल्कुल मुकाबला एक तरफा, अंतिम गेंद बची जीत के लिए, यानी कि 31 रन चाहिए। ये गेंद हवा में बिल्कुल मिड विकेट रीजन में, गेंद के नीचे फील्डर और गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। और इसी 6 रनों के साथ टीम का टोटल बनता हुआ यानी कि 43। अंतिम गेंद बची है और जीत के लिए 25 रन चाहिए। अंतिम गेंद और इसी के साथ मंगल मूर्ति कोम्बरभुजे क्रिकेट टीम ने शक्ति स्मृति गावठान क्रिकेट टीम को परास्त किया। सेकंड राउंड में प्रवेश मंगल मूर्ति कोम्बरभुजे क्रिकेट टीम के हार्दिक हार्दिक अभिनंदन. हा मोरावे क्रिकेट संघाच्या बाजून नाणेफेकीचा कौल लागलेला बघा, आपला निर्णय कलबाचा आहे. या दरम्यान आमच्या स्टेजवर पाहतो आमचे उत्कृष्ट क्रिकेट समालोचक, आमचे परम मित्र सागर मांडवकर नेरे यांचं आगमन. कांचन पालकर केवाले बेस्ट स्कोरर